पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वापगाव हे होळकर राजघराण्याचं मूळ गाव. दिनांक 6 जानेवारी रोजी यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी वापगाव येथील किल्ल्यावरती साजरा होत असतो. आपल्यासोबत आहेत होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकर. होळकर साहेब, काय सांगाल? 6 जानेवारी रोजी राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. काय काय नियोजन आहे व कसं त्याचं स्वरूप असेल? प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला वापगावच्या किल्ल्यावर यशवंतराव महाराजांचा राज्याभिषेक आपण साजरा करतो. अराजकीय कार्यक्रम असतो, सगळ्यांसाठी तो कार्यक्रम असतो, समस्त भारतवासी असं त्याच्यामध्ये आपण उल्लेख केलेला असतो. ह्यावर्षी तो कार्यक्रम आहे पारंपरिक पद्धतीने. ह्यावर्षी विशेष करून किल्ल्याला संवर्धनाला निधी मिळाला आहे, तर त्याचा भूमिपूजन सोहळासुद्धा तिथं आपण घेणार आहोत. आणि या भूमिपूजन सोहळ्याला समाजातल्या प्रत्येक घटकाचा हात लागावा, प्रत्येकानं भूमिपूजन करावं ही आमची अपेक्षा आहे आणि सगळ्या देशालाही ते आमचं आव्हान आहे. या कार्यक्रमाला काही प्रमुख अतिथीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. आपण सांगितलं संवर्धनासाठी निधी मिळालेला आहे. नक्की संवर्धनाचं स्वरूप कसं असेल? किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे? एकूण 25 कोटीचा संवर्धनाचा आराखडा आहे. त्याच्यामध्ये आत्ता पहिल्या टप्प्याचे 7,20,00,000 आपल्याला त्याचं टेंडर्स फ्लोट झालेले आहेत. ते काम आत्ता सुरू होतं आहे आणि असंच टप्प्याटप्प्यामध्ये ते काम पूर्ण केलं जाईल. हा जो पहिला टप्पा आहे संवर्धनाचा, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींवरती भर दिला जाईल? कोणत्या बाबी प्रथमदर्शनी संवर्धित केल्या जातील? किल्ल्याची तटबंदी मागच्या बाजूने ढासळलेली आहे, त्यामुळे तटबंदीचं काम, प्रमुख जे दरवाजे आहेत किल्ल्याचे त्या दरवाज्यांचं काम, त्याचबरोबर जी राजसदर आहे त्या राजसदरेचं काम हे प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये होईल. आणि मग राणी महालाचा काही भाग आहे त्याचंही काही काम होणार आहे. आणि मग जसं जसं काम पुढं प्रोग्रेस होईल तसं बाकीच्या गोष्टी होत जातील. खरं तर वापगावचा जो किल्ला आहे हा प्रचंड मोठा असा परिसर आहे आणि त्याचं संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील निधी मिळालेला आहे, पण भविष्यामध्ये संवर्धन करताना होळकरांची जे काही मुवमेंट्स आहेत, हिस्टॉरिकल मुवमेंट्स आहे, त्याच्यावरील काही चित्र, काही मॉन्युमेंट्स या परिसरामध्ये उभारण्यात येणार आहेत का? निश्चितच वापगावच्या किल्ल्याचं संवर्धन झाल्यानंतर तिथे एक सुंदर म्युझियम, लायब्ररी आणि लाईट साऊंड शो सारखे उपक्रम आपण घेणार आहोत. आपल्याला काय काय तिथं होणार आहे ह्याच्याशी निगडीत माझा एक व्हिडिओ आपण फेसबुकला जर पाहिलं माझ्या पेजला ऑफिशियलला तर आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये त्याची सविस्तर माहिती आहे. खरं तर आपण सांगितलं की वापगावच्या किल्ल्याला संवर्धनासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. मात्र आत्ता सध्या तो वापगावचा किल्ला जो आहे हा रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असून रयत शिक्षण संस्थेची शाळा, विद्यालय तिथे सुरू आहे. याबाबत आपण काय नियोजन केलेलं आहे? रयत शिक्षण संस्थेची शाळा जरी तिथं सुरू असली तरी येणाऱ्या काळामध्ये ती शाळासुद्धा सुसज्ज अशा इमारतीमध्ये बाहेर स्थलांतरित केली जाईल. त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. तेही आपल्याला सरप्राईज आहे, लवकर आपल्याला तेही कळेल. आणि विद्यार्थ्यांचं कोणतंही न नुकसान करता आत्ताचं हे संवर्धनाचं काम चालू होणार आहे. त्याबद्दल रयतची कोणतीही हरकत नाही, त्यामुळे आपण निश्चिंत राहावं. वास्तविक पाहता शाळा तिथे आहे म्हणून किल्ला सुस्थितीत आहे. आता जर किल्ल्याचं संवर्धन करताना शाळा तिथनं बाहेर काढली तर पुढे किल्ल्याची आहे ती परिस्थिती मेंटेन करायचं कसं नियोजन आपण केलेलं आहे? संवर्धन केल्यानंतर त्याच्या मेंटेनन्सची सुद्धा जबाबदारी आपण घेतलेली आहे. तेही चांगल्या पद्धतीनं केलं जाईल, या बाबतीत आपण निर्धास्त राहावं. आता किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. आपण सांगतात की शाळा तिथून बाहेर पडेल, रयत शिक्षण संस्था किल्ल्याचा ताबा सोडणार आहे. किल्ला संवर्धित केल्यानंतर आपण हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात देणार आहात का? आता ते ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता आपल्याला सांगू शकत नाही, पण निश्चितपणे आम्ही दोन्ही कन्स्ट्रक्टिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह कामावर विचार करतो. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना चांगली शाळा कशी उभी राहील ह्याच्यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि दुसरा, किल्ला संवर्धित होऊन एक चांगलं पर्यटन स्थळ उभं राहून वापगाव आणि परिसराचा विकास कसा होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. खरं तर 6 जानेवारीला आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ह्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल, याला कोण प्रमुख उपस्थिती असेल व जे इतिहासप्रेमी यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आहे, समस्त भारतवासी असा आमचा त्याच्यामध्ये सगळ्यांना आमंत्रण असतं. प्रत्येकाचा हा कार्यक्रम आहे, प्रत्येकाने यायचं आहे, तिथं आपला हात त्या भूमिपूजनाला लावायचा आहे. आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थितीमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. काही केंद्रीय मंत्री आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर विविध पक्षात, गटात, समाजात काम करणारे अनेक नेते मंडळी असतील, शिक्षक, इतिहासप्रेमी, सगळ्यांनाच आमंत्रण आहे. दिनांक 6 जानेवारी रोजी वापगाव या ठिकाणी यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचबरोबर या वापगाव येथील किल्ल्याला संवर्धनासाठी निधी उपलब्ध झाला असून
त्याचं संवर्धनाचाही शुभारंभ भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, राजगुरुनगर, पुणे.